महाराष्ट्र राज्य शासनाने 2024-25 या वर्षासाठी गठीत केलेल्या विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीमध्ये सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्रदादा कोठे यांची सदस्यपदी निवड झाली असून या समितीची प्रारंभिक बैठक आज विधान भवनात पार पडली। या बैठकीत समिती प्रमुखपदी आमदार सुहास कांदे यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन करून समितीच्या पुढील कामकाजाबाबत आणि समितीशी निगडित विविध विषयांबाबत चर्चा करण्यात आली। आमदार देवेंद्रदादांनी सुद्धा या चर्चेत सहभाग नोंदवला। सोलापुरातील भटक्या जाती व विमुक्त जमाती प्रवर्गात येणाऱ्या सर्वांना न्याय देण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतः या समितीच्या माध्यमातून सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार देवेंद्रदादा कोठे यांनी सांगितले। विशेषतः कैकाडी, टकारी, पामलोर, पारधी, बंजारा, धनगर, गारुडी अशा समाजातील संख्या सोलापुरात मोठ्या प्रमाणात असून यांच्याकरता प्रस्तावित असलेली घरकुल योजना अनेक वर्षांपासून प्रलंबित असून शासनाकडून अशा योजनेला तात्काळ मंजुरी देऊन पाठबळ देण्याची आवश्यकता असल्याचा मुद्दा आमदार देवेंद्र कोठे यांनी समितीच्या बैठकीत मांडला। सोलापूर जिल्ह्यात जवळपास 97 अधिक आश्रमशाळा आहेत। विशेषतः माझ्या शहर मध्य विधानसभा मतदारसंघात 40,000हून अधिक भटक्या विमुक्त जमातीचे लोक राहतात, ज्यात विशेषतः कैकाडी समाज असेल, टाकारी समाज असेल, पामलोर समाज असेल, या सगळ्या लोकांची घरकुल योजनेची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे। त्यांना घरकुल योजनेच्या माध्यमातून न्याय देणं असो किंवा भटक्या विमुक्त जमातीसोबत धनगर समाज असेल, इतर मागासवर्गीमध्ये येणाऱ्या सगळ्या समाजांचे शैक्षणिक प्रश्न कशा पद्धतीने सोडवणूक करून या समितीच्या माध्यमातून या लोकांना आपण न्याय देता येईल याच्यासाठी निश्चित येणाऱ्या काळात प्रयत्न करू। माननीय अध्यक्ष व समितीच्या सोबत चांगल्या पद्धतीचं कार्य करू हा विश्वास आजच्या बैठकीच्या निमित्तानं आपण सगळ्यांना देतो। धन्यवाद।